महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी स्टेटमेंट दिलं की गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस ज्याच्याकडे आहे त्याला कर्जमाफी आम्ही देणार नाही, गरिबांना द्यायची, धनदांडग्यांना द्यायची नाहीये. आणि त्या संदर्भातली एसओपी प्रवीण परदेशी यांची समिती तयार करते आहे. एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, म्हणजेच काय, कर्जमाफी कशी असणार याची नियमावली. माझा सवाल आहे सरकारला किंवा महसूल मंत्र्यांना, गरीब आणि श्रीमंत असा शेतकरी भेदभाव करता येणार नाही. ठीक आहे, जे आमदार आहेत, खासदार आहेत, जे हजारो माजी आमदार आहेत त्यांना नाही दिली चालते, कारण की ते शेतकरी म्हणूनच त्या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र जो खरा गरजू आहे त्याला मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये अल्प, अत्यल्प आणि मध्यम शेतकरी तुम्ही घेतला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जे म्हटले गाडी, घोडा, बंगला आणि फार्म हाऊस, तर बंगला, फार्म हाऊस सोडा, परंतु गाडी, घोडा आता शेतकऱ्यांकडे, सर्वसामान्यांकडे पण आहेत. परंतु शेती धोरणं जे शेतकऱ्याच्या विरोधात आहेत आणि त्याच्यामुळे जो शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्यामुळे कर्जाची परतफेड शेतकरी करू शकत नाही, म्हणून ते सरकारचं पाप आहे, सरकारनं फेडावं, ही डेफिनेशन आहे बावनकुळे साहेब त्या कर्ज न भरण्याची. किंवा आमची पत निर्माण नाही झाली म्हणून आम्ही कर्ज भरत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला गरीब श्रीमंत असं करता येणार नाही. जे अतिधनदांडगे ते सोडून द्या, परंतु अल्प, अत्यल्प आणि मध्यम हा शेतकरी तुम्हाला घ्यावा लागेल.